चपल्या सर्वांनी एका साईडला काढून ठेवायच्या इकडे. चप्पल एका साईडला आधी धिंगण करा. चला लवकर. कृष्ण राधा 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 कृष्ण 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 राधा. चला आज जावा.
तुझ्यासाठी निघाले वारीला पांडुरंगा तुझ्यासाठी निघाले वारीला हा चलबाई वारीला 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 भेटू आपल्या हरीला 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 चलबाई वारीला भेटू आपल्या हरीला चलबाई वारीला चलबाई वारीला चलबाई वारीला चलबाई वारीला चलबाई वारीला भेटू आपल्या पांडुरंगाला भेटू आपल्या पांडुरंगाला भेटू आपल्या विठ्ठलाला भेटू आपल्या विठ्ठलाला भेटू आपल्या विठ्ठलाला चलबाई वारीला चलबाई वारीला हो चलबाई वारीला ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया चलबाई वारीला 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 हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 जय जय गुरु बघा शालाबादप्रमाणे या ठिकाणी त्या सुभेदार पाण्यामध्ये सर्व वारकऱ्यांचं चला सर्वांनी चला आवडे रूप गोडे गोड आवडे रूप गोडे गोड आता दृष्टी आता दृष्टी आता दृष्टी माने माझा बेलही वाडे
तुझी आहे आता तुझी आता तुझी आहे आता तुझी आहे आता तुझी आहे सुंदर असा अभंग या ठिकाणी सादर होईल. मी एक अभंग म्हणतोय, प्रयत्न करतो. दुसरा दे माईक दुसरा दे. ते शेती करायचे, शेतात कांदा मुळा भाजी अवघी मिठाई मास. ते म्हणायचे ते पंढरपूरला कधी गेले नाही, परंतु त्यांची भक्ती बघून प्रत्यक्ष पांडुरंग त्यांना शेतामध्ये भेटायला आले. केवढी भक्ती असेल. तर अशा सावता माळ्यांच्या मळा जो हा आमचा विठ्ठल मळा आहे, त्याला नाव एके वर्षी मला सुचलं की काय नाव द्यावं. माणसं आपलं स्वतःचं नाव देतात ना, पण मला स्फुरलं, अचानक प्रेरणा आली, त्याला विठ्ठल मळा म्हणूया. सावता माळ्यांनी त्यांच्या मळ्याचं नाव विठ्ठल मळा ठेवतो. त्यांच्यावर एक छोटासा अभंग आहे, तुम्ही साथ द्या. सावता माळ्यान हो माळ्यान हो माळ्यान लाविलाय खरा. सावता माळ्यान हो माळ्यान हो माळ्यान लाविलाय जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. असे स्वर कहाणी पडले की मन तृप्त होऊन जातं. धन्यवाद साहेब, पुन्हा एकदा धन्यवाद.
अभेदरम आमंगल विष्णु पेपरला फोटो ते पेपरला म्हणा या माणसाचं मन सांगते ती माणसं मोठी असतात अशा मोठ्या माणसासाठी परत एकदा दोन्ही हात वर करायचे जोरदार टाळे दरवर्षीप्रमाणे उकिरड्याचा घाट उतरला की वारकऱ्यांना ओढ असते ती या विठ्ठल मळ्याची ज्या नावातच गोडवा आहे त्याप्रमाणे त्यांच्या मनात असलेला गोडवा आणि आपण सर्वजण वाटवाकडी करून या मळ्यात येता आपलं मन प्रसन्न होतं. मी निवेदक रोहन हनुमंत पाचांगणे इंचगिरी रसाळ संप्रदाय महाराष्ट्र राज्य आषाढी वारी पायी पालखी सोहळा श्री क्षेत्र समाधी मंदिर जेऊर ते श्री क्षेत्र भूवैकुंठ पंढरपूर असा चाललेला हा आषाढी वारी पायी पालखी सोहळा आज उकिरड्याच्या घाटात आला आणि मन प्रसन्न झालं. आलेल्या सर्व भाविक भक्तांचं आगतम स्वागतम शुभ स्वागतम वेलकम वेलकम वेलकम. खर तर साहेब आपल्या सेवेचं चांगुलपणा इतका गोड आहे की आम्हाला इथून जावं वाटत नाही. आपली सेवा फार गोड आहे पण इथे बसलेल्या वारकऱ्यांच्या मनात या विठ्ठलाच्या भेटीची ओढ आहे. त्यामुळे नकळत पावलं आम्हाला पंढरीच्या वाटेवर घेऊन जावे लागतात नाहीतर आम्ही इथं विसावा केला असता. पुनश्च एकदा आपलं इंचगिरी रसाळ संप्रदाय महाराष्ट्र राज्य श्री समाधी मंदिर जेऊर ते श्री क्षेत्र भूवैकुंठ पंढरपूर आषाढी पायवारी पालखी सोहळा सन 2026 आपलं मनापासून हृदयापर्यंत हृदयापासून अंतःकरणापर्यंत अंतःकरणापासून काळजापर्यंत सहर्ष 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 हृदय स्पर्शी आभार मानतो. बोला पुंडलिक वरदेवारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सद्गुरु भाऊसाहेब महाराज की जय. मी अविनाश सुभेदार निवृत्त जिल्हाधिकारी. पहिल्या प्रथम मी दोन्ही वारकरी दिंड्यांचं शिरडोनची दिंडी आणि इंचगिरी रसाळ महाराजांची दिंडी या दोघांचं प्रेमपूर्वक आम्ही स्वागत करतो आणि आपण इथं आला धन्यवाद करतो. गेली 17 वर्ष ही परंपरा सुरू आहे. 17 वर्षापूर्वी एक दिंडी येत होती, आता इथे 18 दिंड्या यायला लागल्या. हे पांडुरंगाची कृपा आहे, तो आमच्याकडून सेवा करून घेतो. 2 गोष्टी फक्त सांगायच्या होत्या की इथं या पद्धतीनं वारकऱ्यांची सुविधा व्हावी म्हणून आम्ही दरवर्षी काही ना काहीतरी इथं ऍडिशन करत असतो, वाढवत असतो. यावर्षी आम्ही पूर्ण इथं फरशा टाकून घेतल्या, हॉलला कलर केला, नंतर किचन आणि हॉलमध्ये भिंत टाकली, इकडं महिला आणि पुरुषांसाठी संडास बाथरूमची व्यवस्था केली. अशा पद्धतीने जे जे आम्हाला सुचत जातं, शेवटी आर्थिक पण गरज ह्याची मर्यादा असतात ना, म्हणून मग हळूहळू हळूहळू जे काही त्या पद्धतीने प्रयत्न करत असतो. हा हॉल
आणि इथली 2.5 एकर जमीन आम्ही गेल्या वर्षी इस्कॉन ही जी आंतरराष्ट्रीय संस्था आहे, कृष्ण भक्तीचा प्रसार करते, कृष्ण भक्तीचा प्रसार करते जगभर इस्कॉनची 3,500 मंदिर आहेत आणि भारतामध्ये 750 मंदिर आहेत. त्यांची एक मंदिर म्हणजे 100 कोटी 200 कोटी 500 कोटीची मंदिर आहे. तुम्ही कधी गेला सगळीकडे आहे जगभर, न्यूयॉर्कमध्ये आहे, वॉशिंग्टनमध्ये आहे, कॅनडामध्ये आहे, ऑस्ट्रेलियामध्ये आहे आणि मोठे सेवाभावी कार्य करते. त्या संस्थेला आम्ही दान केले. एक दिवशी असं सुचलं की आपल्यानंतर हे वारसा कोण चालवेल, तर इस्कॉन सारखी संस्था मला सुचली जी कृष्ण भावनेचा प्रसार करते, जगभर भक्तीचा प्रसार करते. तर त्यांना एक विनंती मी केलेली आहे त्या आपल्या खरेदी खात्यामध्ये की तुम्ही इथं या जो वर डोंगराच्या वर थोडासा टेकडी आहे तिच्यावर जो भाग आहे तिथं एक विठ्ठल रखुमाईचं आणि भगवान कृष्णाचं मंदिर तुम्ही बांधावं आणि ते त्यांनी मान्य केलेलं आहे. तर येणाऱ्या भविष्यामध्ये तिथे एक सुंदरसं मंदिर पण निर्माण होणार आहे की सर्व या वाटेवरून जाणाऱ्या वारकऱ्यांना पंढरीच्या आधी विठ्ठलाचं दर्शन इथं होईल आणि ते होत नाही तोपर्यंत मी हे विठ्ठल रखुमाई इथं आणून ठेवलेले आहे. ते स्वतः आलेले आहेत बरं का, स्वतः आलेले आहेत ते. तर अशा पद्धतीने इथं भक्तीचा प्रसार व्हावा ह्या परिसरामध्ये, अशा पद्धतीने आम्ही प्रयत्न करत असतो. तुम्ही इथं येता त्यामुळे आम्हाला अतिशय आनंद होतो आणि जितक्या नम्रतेनं प्रेमानं सेवा करता येईल आम्ही प्रयत्न करतो. आमची पत्नी तिचा पूर्ण सहभाग आहे, ते सगळं डेकोरेशन तिनंच केलेलं आहे, म्हणजे 80% तिचा वाटा आहे. आणि मी हे का करतो तर भगवान कृष्णाने गीतेमध्ये 18व्या अध्यायात सांगितलेलं आहे हे जो त्यांनी सर्व आधी कर्म भक्ती ज्ञान ध्यान योगाचं सगळं ज्ञान दिलं अर्जुनाला आणि शेवटी 18व्या अध्यायात म्हणतात की हे जे परमगुह्य ज्ञान आहे जो इतरांना सांगतो तो मला प्रिय आहे, कारण तो माझंच कार्य करतो. आणि तो अजून कसा मला प्रिय आहे, तो जो माझ्या भक्तांची सेवा करतो तो मला प्रिय आहे. म्हणून मग भगवंताला प्रिय होण्यासाठी मी हे काम करतो. म्हणून आणि त्यांना अशीच आम्हाला शक्ती द्यावी, प्रेरणा द्यावी, आमच्याकडून कार्य करून घ्यावं. आपण पुन्हा इथं आला आणि आम्हाला सेवा करायची संधी दिली त्याबद्दल सुभेदार कुटुंबियांच्या वतीनं आपले आभार, धन्यवाद. निरोगी आयुष्य मागतो आणि आपण सर्वांनी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करूया. हात वर करून त्यांच्यासाठी कोटी कोटी वारकऱ्यांचे आशीर्वाद त्यांच्यासाठी सोबत आहेत. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. पैशाने माणसं भरपूर लोक श्रीमंत असतात, पण जे मनाने खरे श्रीमंत असतात तेच लोक श्रीमंत असतात. पैसा भरपूर लोकांच्याकडे असतो, पण तो खर्च कुठं करायचा हे ज्याला कळतं तोच खरा श्रीमंत असतो, व्यक्ती असतो. आपण सर्वांच्या वतीने साहेबांचे पुन्हा एकदा मनस्य आभार मानूया आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी निरोगी आयुष्यासाठी पांडुरंगासाठी साकडे घालूया. धन्यवाद. धन्यवाद दादा. संस्कृतमध्ये फार सुंदर सुभाषित आहे, संस्कृत भाषेमध्ये फार सुंदर सुभाषित आहे. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः. जिथं स्त्रियांचा सन्मान केला जातो तिथं देवतांचा वास असतो. सन्मान्य सुभेदार साहेबांनी सांगितलं या यशामागे त्यांच्या पत्नीचा वाटा आहे. एकदा मनापासून दोन्ही हात वर करायचे आणि रोहिणीताईंसाठी जोरदार टाळी द्यायची. यानंतर तुम्हा आम्हा सर्वांशी बोलताय 14 वर्ष ज्यांनी श्री क्षेत्र ऋषिकेश येथे विद्या ग्रहण केलं ते वेदांताचार्य हरिभक्त पारायण चैतन्य महाराज रसाळ बोलतायत. दोन्ही हात वर करायचे, जोरदार टाळी. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवण उपगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. खरं तर बोलण्यासारखं खूप काही आहे, परंतु महत्वाचं मागच्या वर्षी साहेबांनी आम्हाला अद्वैत वेदांताचं थोडं तत्वज्ञान सांगितलं होतं आणि त्यांचे असलेले गुरु
त्यांच्याबद्दल देखील खूप गोड चिंतन मांडलं होतं. खरी तर आम्हाला अपेक्षा इथं आल्यानंतर साहेबांच्या मुखातून आणखी थोडी अद्वैत वेदांत ऐकायचाच होता, परंतु वेळेच्या अभावी आम्हाला काही ते ऐकायला भेटलं नाही. परंतु एवढा सगळा जो खटाटोप सुरू आहे, वारी असो, ही जनसेवा आहे, हे सगळे अंतःकरण शुद्धीचे मार्ग आहेत. आणि याच्यातून एकमेव आपलं जे देह आहे ते जर कोणतं असेल तर ते परमात्म्याला प्राप्त करून घेणं आहे. नवे नवे तो परमात्मा अन्यत्र कोठे नसून तो आपल्याच ठिकाणी राहतो याची अनुभूती प्राप्त करणे याला परमार्थ म्हणतात. परमार्थाचं बोधन करणे याला परमार्थ म्हणतात. तत्त्वमसी महावाक्याचा उपदेश देखील आपल्याला सद्गुरू करतात, परंतु तो करण्याच्या अगोदर आपली अंतःकरण शुद्धी झाली पाहिजे, नवविधा भक्ती आपल्यामध्ये जागृत झाली पाहिजे. असे अनेक मार्ग सांगितलेले आहेत अंतःकरण शुद्धीचे. मग श्रवण म्हणून ते देखील घडलं पाहिजे. परंतु ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला मुक्ती काही भेटत नाही. तरी ते ज्ञानातनं मुक्ती, ही ज्ञानाशिवाय मुक्ती काही प्राप्त होत नाही. त्याच्यासाठी सद्गुरूकडे बसून त्या तत्त्वमसी महावाक्याचा उपदेश ऐकून घ्यावा लागतो. काना वचनाची ये भेटी जे सरिसापै किरटी वचनी होऊन उठती कमून. माऊली ज्ञानोबा म्हणतात, गुरुच्या वचनाची शिष्याच्या कानाची भेट झाली की तो मुक्त होतो. म्हणजे ती ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला गुरुची आवश्यकता असते. तसं साहेबांच्या असलेल्या परमार्थिक आयुष्यामध्ये साहेबांना देखील सद्गुरू लाभले. तर मागच्या वेळेस साहेबांनी त्यांचं वर्णन केलं, परंतु आणखी एकदा आमची अशी इच्छा आहे की त्यांच्या मुखातून त्यांचं थोडं वर्णन ऐकण्याची. कारण की मुक्ताचं वर्णन एक साधकच वर्णन करू शकतो की ज्याने मुक्त असलेल्या महात्म्याची अनुभूती घेतलेली आहे. अशी मी साहेबांना प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. रामकृष्ण हरी जय. अलीकडे मी बोलायचं कमी केले, बंदच केलं होतं. परंतु त्या दर्जाचा जर श्रोतृ संप्रदाय असेल, श्रोतृ वर्ग असेल, साधक असतील, भक्त असतील, वैष्णव असतील तर जरूर बोलावं, कारण ते भगवंताला आवडतं. मी 1990 साली प्रांत ऑफिसर म्हणून सावंतवाडीला गेलो आणि तिथं 92 साली माझी एका सत्पुरुषांची ओळख झाली. म्हणजे मला त्यांना भेटायला जायचं होतं, परंतु तेच मला भेटायला आलं. मला म्हणजे तू कशाला येतोस, मी तुला भेटायला येतो. मग काय पाहिजे तुला? तर माझे आध्यात्मिक प्रश्न होते. तरुण होतो मी तेव्हा, 27-28 वर्षाचा. पहिलेच पोस्टिंग होतं प्रांत ऑफिसर सावंतवाडी. कॉलेजमधून बाहेर पडलेलो, थोडा बंडखोर होतो आणि हुशार होतो. कॉलेजला मी पहिला नंबर असायचा, त्यामुळे बुद्धी होती चांगली. मी आपलं तासभर बडबडत राहिलो त्यांच्यासमोर. म्हणलं ईश्वर चरण वाचलं होतं, पण त्याचा अर्थ कळत नव्हतं. म्हणलं ईश्वर चराचरामध्ये आहे असं म्हटलं तुम्ही. आणि 3 वर्षाच्या मुलीवर, 4 वर्षाच्या मुलीवर, 80 वर्षाच्या आजीवर अत्याचार होतो, नराधम करतात, तेव्हा तुमचा पांडुरंग विठ्ठल काय करत असतो? तो तुमच्या भक्तांचे लाड पुरवायला नाही, ते लाड पुरवला जातो. आणि हे अत्याचार कोणी रोखायचे? असं माझा ते तासभर चाललं होतं. ते काही बोललं नाही, शांतपणे ऐकत बसलो. माझं सगळं बोलून झालं, मग मी थांबलो. आता बोलायचं काही शिल्लकच राहिलं नाही. मला म्हणजे झालं का तुझं? म्हटलं हो. बरं, तुला काय करायचं? म्हटलं मला हे सगळं समजून घ्यायचं, उमजून घ्यायचं. म्हणजे त्यासाठी तुला साधना करावी लागेल. हे साधना नुसतं होणार नाही. म्हटलं करेल. कशासाठी तुला साधना करायची? मी तोपर्यंत मोक्ष हा शब्द नुसता कुठल्या तरी पुस्तकात वाचला होता. 27-28 मुलगा काय म्हणतो मोक्ष विचारायचं? त्या मोक्षाचं त्याचं ध्येय असतं का त्यावेळेला? त्यावेळेला परीक्षेत पास होणे, MPSC परीक्षा देणे, जीवनात काहीतरी साध्य करणे, समाजासाठी काहीतरी परिवर्तन करण्याचा प्रयत्न करणे, हे ध्येय असतं. पण माझ्या मुखातून ऑटोमॅटिक शब्द बाहेर पडला की मला मोक्षासाठी साधना करायची. आणि त्यांनी एकदम टाळी वाजवली. म्हणले वा, आता म्हणजे तू योग्य मार्गावर आहेस. मग त्यांनी मला जग दिला, माझ्याकडून साधना करून घेतली. ते आत्मसाक्षात्कारी संत होते, परंतु ते एवढ्या उच्च कोटीला आहेत, अष्टसिद्धी त्यांना प्राप्त होते. आम्ही दोघे बसायचो तासन तास. माझा
ऑफिसचं काम संपलं रात्री, मग 10 नंतर आम्ही बसायचो. मग कधी 2 तास, कधी 3 तास, कधी 4 तास. एकदा आम्ही दोघे 7 तास बसलो होतो अध्यात्मावर. माझ्या शंकाने त्याची उत्तर. आणि मग हे एवढं त्यांच्याकडे आध्यात्मिक ज्ञान आहे ते घरात सुद्धा माहित नाही, इतकं गुप्त अध्यात्म समाजात सोडून घ्या. मग मी त्यांना एकदा म्हटलं की हे आध्यात्मिक ज्ञान तुमच्याकडे एवढं आहे, ते तुम्हाला वाटत नाही का की तुम्ही लोकांना सांगत नाही, काय नाही, लोकांना गरज आहे, त्यामुळे कोण म्हणता आम्ही सांगत नाही. जो ईश्वरी संकेताने आमच्याकडे येतो त्याला त्याच्या कुवतीप्रमाणे आणि योग्यतेप्रमाणे जेवढं आवश्यक आहे तेवढं आम्ही सांगतो. तो त्याच्या मार्गाला लागतो. तो गेल्यानंतर त्याला आम्ही काय बोललो ते सगळं आम्ही पुसून टाकतो चित्तावर. त्याचा जो स्मृती असते, आपल्या स्मृती असते ना चित्तावर, एखाद्याचं रूप नाव घेतलं की त्याचं रूप आठवतं ना आपल्याला, ते रूप सुद्धा आम्ही पुसून टाकतो काही. आणि तो पडदा आमचा कोरा असतो. असे मी संत अनुभवलेले आहेत आत्मसाक्षात्कार. ते भगवान दत्तात्रयांशी बोलायचे, भगवान कृष्णांशी बोलायचे, भगवान विष्णूंशी बोलायचे, भगवान गणपतीशी बोलायचे. आणि ते काय बोलले ते मला सांगायचे. एकदा मला एक उदाहरण म्हणून सांगतो. हे देवता आहेत का, आपला प्रश्न पडतो ना कधीतरी. कुणी बघितले, आपण कुणी बघितलेत का? परंतु ज्ञानोबांनी पाहिले, विवेकानंदांनी पाहिले, रामकृष्णांनी पाहिले, त्यांनी लिहून ठेवलं म्हणून आपण त्यांनी अनुभवलं म्हणून आपण त्याच्यात विश्वास ठेवतो. परंतु असं प्रत्यक्ष सांगणारा आत्मसाक्षात्कारी व्यक्ती मला भेटला म्हणून तुम्हाला सांगतो आहे. एके दिवशी म्हणाले भगवान दत्तात्रय आहे पहाटे. मग माझे आध्यात्मिक प्रश्न सुरू झाले. म्हटलं ते येतात म्हणजे कसे येतात? न रूप असतं का? रूप नसतं म्हणाले, फक्त प्रकाश असतो. प्रकाशामधून आवाज येतो. म्हटलं मग तुमच्या काय चर्चा चालतात? म्हणजे आध्यात्मिक चर्चा असतात. मला काही प्रश्न असतात, आध्यात्मिक कार्य करायचे मंदिरामध्ये, त्या संबंधी हवनासंबंधी काही चर्चा असतात. म्हणजे त्याचं रूप कसं असतं? जर त्यांनी करोड रूप, तर आम्ही तर त्रिगुणात्मक मूर्ती म्हणतो, पण त्याला 3 मुख आहेत का? जर त्यांनी रूप सगळं रूप घ्यायचं ठरवलं तर ते 1 मुखीच असतं. ते त्रिगुणात्मक हे रूपकात्मक आहे, रूपक आहे ब्रह्मा विष्णू महेश. तर अशा पद्धतीने हे सत्य आहे. तर तुम्ही त्या पद्धतीने साधना करा. 2 गोष्टींनी फक्त जापळाला सांगू. त्यांनी जे मला शिकवलं अध्यात्म 13 वर्ष माझ्याकडून साधना करून घेतली. मला अतिशय उच्च कोटीच्या अनुभूती आलेल्या आहेत त्यांच्या कृपेमुळे, त्यांच्या साधनेमुळे, त्यांनी माझ्याकडून साधना करून घेतल्यामुळे. जशी अर्जुनाला भगवान कृष्णांनी कुरुक्षेत्रावरील भगवद्गीता सांगितली, तशी भगवान कृष्णांचे एक परमभक्त होते उद्धव, मोठे भक्त म्हणजे अतिशय उच्च कोटीचे भक्त. त्यांना त्यांनी उद्धव गीतेच्या रूपाने मार्गदर्शन केलेलं आहे. तर उद्धव गीतेचे 4 ओळीचं सार आहे. ते जर आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवलं, जीवनात प्रश्न पडत नाहीत वागावं कसं, जीवनात वागावं कसं. कारण तत्वज्ञान हे जीवनात वागण्यासाठी उपयोगी पडलं पाहिजे, तर ते तत्वज्ञान. तर पुस्तकात एक सांगितलं आणि व्यवहारात वेगळं आहे. त्या तत्वज्ञानाला काय अर्थ नाही. सुखस्य दुःखस्य नको की दाता परो ददाई कुबुद्धी रेषा अहम करो इति तथाभिमानः स्वकर्मसूत्रे विदितोहि लोके. अर्थ आहे त्याचा, सुखाचा किंवा दुःखाचा दुसरा कोणी दाता नाही. आणि दुसरा कोणी जर तुला दुःख देतो ही तुझी चुकीची कल्पना आहे. कारण सुख किंवा दुःख व्यक्तीला त्या व्यक्तीच्या कर्मानुसार मिळत असतं आणि ते कुठल्या तरी रूपात मिळत असतं. कुठल्या तरी कोणाच्या तरी माध्यमातून मिळतं ना. पत्नीला पतीच्या माध्यमातून मिळतं, मुलांना आई वडिलांच्या माध्यमातून मिळतं, कर्मचाऱ्याला साहेबाच्या माध्यमातून मिळतं. आपण काय करतो की व्यक्ती मला सुख देते किंवा दुःख, सुख येते सुख देते इथपर्यंत ठीक आहे, दुःख द्यायला लागली की आपण त्या व्यक्तीला दोष द्यायला. जीवनात एक चूक अजिबात करू नका, व्यक्तीला दोष देऊ नका. एक गुणगाठपणाशी पाहता की माझ्या कर्मानुसार ती व्यक्तीच्या माध्यमातून मला फळं मिळत आहे, त्यामुळे मग आपण तटस्थ राहतो. काय होतं, आपण दोष द्यायला लागले की ती व्यक्ती अजून त्रास देतो.
त्यामुळे जी खुणगाट मनाशी बांधा हे तत्वज्ञान आहे, हे भगवंतांनी सांगितलेलं आहे आणि व्यवहार आहे, मी अनुभवलेला आहे. अहम करोय वधारी मानहा, मी करतो हा तुझा अहंकार आहे. मी जिल्हाधिकारी होतो, मी स्वतःला बजावतो. ज्या वेळेला मी जिल्हाधिकारी खुर्चीत बसत होतो कोल्हापूरच्या, खाली शिक्का मारल्यावर माझी सही होत होती, त्याला किंमत होती. आज मी सुभेदारच आहे, आजही मी सही करतो, परंतु त्या माझ्या सहीला काय अर्थ आहे का? तर तू नेहमी मनाची मुळगाड बांध की या सृष्टीने, त्याला तुम्ही ईश्वर म्हणा, परमेश्वर म्हणा, अजून कोणी म्हणा, तर विशिष्ट कार्य करण्यासाठी तुला तिथं नेमलेलं आहे. जोपर्यंत तुझ्याकडून त्या सृष्टीला कार्य करून घ्यायचंय तोपर्यंत केलं जातं. तर मी याव केलं, मी त्याव केलं, हा अहंकार बाळगण्याचे काही कारण नाही. आणि पुढचं स्वकर्म सूत्रे कृतीतो ही लोके, प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या कर्माने बद्ध आहे आणि तिचा स्वतंत्रपणे प्रवास सुरू आहे. आपल्या घरी मुलं जी जन्माला येतात ना, ते आपल्या नकळत जन्माला आलेली आहेत, आपण काय ठरवून जन्माला घातलेली नाही. ती मुलं त्यांची कर्म घेऊन आलेली आहेत आणि त्या कर्माप्रमाणेच ती वागणार आहे. तर मुलांच्याकडून भलत्या सारख्या अपेक्षा ठेवू नका. खूप बोलण्याचं काही याच्यामध्ये, पण मी थोडक्यातपणे सांगतो. तर मुलांच्याकडून भलत्या सारख्या अपेक्षा ठेवू नका आणि स्वतः आणि त्या मुलाचं जीवन खराब करू नका. आई वडिलांनी आपल्या अपेक्षा मुलांच्यावर लादू नका, कारण ती त्याची कर्म घेऊन आली आहे. आणि गीतेचा 2च ओळीचा सिद्धांत आहे कर्माचा. प्रत्येक व्यक्ती क्षणाक्षणाला जे सुख किंवा दुःख भोगतोय, प्रत्येक क्षणाला आता या जन्मी, तो त्यानेच केलेल्या कर्मांचा परिपाक आहे. तूच केलेली कर्म आहे. आणि हा जन्म जेव्हा मी भोगतोय, जेव्हा नवीन कर्म तयार करतोय, हा जन्म भक्ताला काहीतरी कर्म केली ना. आज मी 65 वर्षाचा आहे, 65 वर्षात काही कर्म केली नवीन, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. त्यामुळं मला पुढचे जन्म कुठले मिळणार आहे त्याचे बिया मी ह्या जन्मी रोवतोय. कुठे आला ईश्वराची संबंध? ईश्वराला विचारून निर्णय घेतले, मी मोहातून निर्णय घेतले, मी रागातून निर्णय घेतले. त्याला जबाबदारी ईश्वर कसा? कुठे शब्द ईश्वर मी कुठं काय केलं? तूच बिया रोवलेली आहे. अहो साधा नियम आहे, तुम्ही सगळे शेतकरी आहोत आपण. तुम्हाला जर हापूस आंबा पाहिजे असेल, कशाचं बेडं लावावं? की हापूस. केळीत पाहिजे तर केळीत लावा. तुम्ही लावायचा निवडून आणि अपेक्षा करायची हापूसची, असं होईल का? पेरा जशी उगेल तुकाराम महाराज, हा साधा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे. देव वगैरे सोडून द्या, त्यांना समजून घेण्याची आमची कुवत नाही. निसर्गाला तरी समजून घ्या. जो दिसतोय डोळ्याने, सूर्य आहे, वारा आहे, पाणी आहे, झाडं आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, त्याचे काही नियम आहेत. हे नियम सांगितले असतात. पेरा जसे उगवे हा नियम आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक बिया रोवा आणि त्यांची फळं तुला भविष्यात दूर होतोय बिया. तर आता तरी जागरूक व्हा. सगळे हेवे दावे सोडा, बांधावर होणाऱ्या भांडणं मारामाऱ्या सोडा. सगळे द्वेष आहेत, रोग आहे, तिरस्कार आहे, ईर्ष्या आहे, सगळे हे मनाचे खेळ आहेत. सगळे काही राहत नाही. जमीन आहे तिथंच आहे. माझ्या पंजोबांचं नाव होतं, आजोबांचं लागलं, वडिलांचं लागलं, आता माझं लागलंय, माझ्यानंतर बाकीचे नावं लागतील, ते सगळे गेले. जमीन आहे तिथंच आहे. हे समजून घ्या आणि वागण्याचा प्रयत्न करा. मला जे सद्गुरूंनी सांगितलं ते मी सांगण्याचा प्रयत्न केला. जे तुम्हाला पटलं असेल ते घ्या, पटलं असेल ते सोडून द्या. धन्यवाद. धन्यवाद सुभेदार साहेब. खरं तर आपली स्तुती करण्या एवढी माझी उंची नाही, तरी सुद्धा पुनश्च एकदा इंचगिरी रसाळ संप्रदाय, महाराष्ट्र राज्य आणि कुंडो महाकाळ आषाढी पायीवारी पालखी सोहळा शिरडोन यांच्या वतीनं आपला आभार मानतो. आपल्या चहाची चव फार गोड आहे, त्याप्रमाणे आपला स्वभाव देखील गोड आहे. पण तुर्तास आम्हाला त्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीची ओढ आहे. त्यामुळे तुर्तास आपली रजा घेतो आणि पुढची पावलं पंढरीच्या दिशेने टाकतो. बोला पुंडलिक श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, गणेश्वर महाराज
लागला बघ आहे का तो आवाज येतो चला एवढं चालू करलं अरे चिवडा घेतला का चिवडा घ्या 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 चल आपली गाडी हो साहेबांच्या बरोबर हो हॅलो हरे राम हरे राम माऊली तुकाराम रामगिरी बाबा तुकाराम रामगिरी बाबा तुकाराम